आता पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। कल्याण शिळफाटा मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले, सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे। नवी मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे एपीएमसी बाजारपेठ पाण्याखाली गेली। एपीएमसी भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर गुडघाभर पाणी साचले। मुंबईतील साकी नाक्यात झाड कोसळल्यानं 4 दुचाकींचं नुकसान झालंय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। पुण्यातील शिलाई वर्ल्ड चौकात झाड कोसळण्याची घटना घडली। घटनेत मुलगी थोडक्यात बचावली। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। नांदगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। खरीपाच्या पेरणीला पूरक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला। यंदा कपाशी, मका, भुईमूग इतर कडधान्य पेरणीला शेतकऱ्यांची पसंती आहे। धुळे शहरात पावसामुळे पारोळा रोडवरील 100 वर्षापूर्वीचं झाड कोसळल्याची घटना घडली आहे। जोरदार पावसामुळे झाड कोसळल्यानं त्याखाली 5 ते 6 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। भिवंडीत होणाऱ्या पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक मंदावली। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर 5 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या। 2 ते 3 तासांपासून वाहन चालक अडकले। मंडणगड तालुक्यात पहिल्याच मुसळधार पावसानं रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। पालवाणी फाटा परिसरातील मंडणगड बाणकोट महामार्गावर रस्त्याचा काही भाग खचून मोठा भेगा पडल्यानं वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले। नवी मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साकी नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं। पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। पालघर जिल्ह्याला पावसानं झोडपलंय। दुपटण इथं राहत्या घराची भिंत कोसळली। दुर्घटनेमध्ये अन्नधान्य, कपडे आणि घरातील सर्व साहित्याचं नुकसान झालं। महाबळेश्वर बसस्थानकाच्या छताचा भाग अचानक कोसळल्यानं खळबळ माजली। या घटनेमुळे बसस्थानकाच्या इमारतीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंब्रा शिळ मार्गावर पाणी साचले। संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। पावसामुळे भिवंडी बसस्थानक पूर्ण जलमय झालंय। तर भिवंडी महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल समोर आली आहे। एसटीच्या बसेस पाण्यात उभ्या आहेत, त्यामुळे बसेसची ये-जा संथ गतीनं सुरू आहे। रायगडच्या शिस्ते गावात रस्त्यावर पाणी साचले। रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। चंदगड विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा 11,000 हेक्टर जमिनीचा प्रश्न मार्गी लागलाय। याचा 55 गावातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। घाटकोपरमध्ये टेम्पोवर झाडाची फांदी कोसळल्याची घटना घडली। दुर्घटनेत चालक थोडक्यात बचावलाय, मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालं। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे। सूर्या नदीला आलेल्या पुरात मासेमारीसाठी गेलेला शेतकरी वाहून गेलाय। पाण्याच्या प्रवाहात खोलीचा अंदाज न आल्यानं वाहून गेल्याची माहिती आहे। वसईत मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले। नदी नाले ओसंडून वाहत आहे। वाघराळपाडा परिसरातून 2 कार गटाराच्या नाल्यात वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आलाय। नवी मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक कोंडीमुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। डोंबिवलीच्या साईनगर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झाले। वसई विरारसह नालासोपारा परिसरात पावसाची दमदार हजेरी आहे। पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले। रायगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। रानबिजारी धरण ओसंडून वाहत असून धरणाची पाणी पातळी वाढली आहे। मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव भरून वाहू लागला आहे।
राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस होतोय, मात्र नाशिकमध्ये अद्यापही जोरदार पाऊस झाला नसल्यानं बळीराजा हतबल झाला.